गुड मॉर्निंग। आज यांची इव्हिनिंग होती तर बेला, कॅस्पर हे तिघं पण झोपलेले। मी उठली, फ्रेश झाली, देवाच्या पाया पडली आणि जेवणाची तयारी करायला घेतली। आज पुलाव बनवायचा होता। पुलाव आणि आईंचा आणि बाबांचा एकादशीचा एक टाईम उपवास असतो, मग त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली। ती बनवून घेतली। त्यानंतर मग मी पुलावसाठी कांदा वगैरे कापायला घेतला। कांदा वगैरे कापून झाला। त्यानंतर मी थोडीफार भांडी होती ती घासून घेतली। मग पुलाव बनवून मग मी क्लासला जायला निघाली। क्लासला पोचल्यानंतर ऋतिका आणि माझ्या नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी चालू झाल्या। आणि ह्या ज्या आजी दिसत आहेत या 60+ आहेत, पण तरी पण त्यांची एवढी आवड आहे की ते आता पण क्लासमध्ये शिकायला येतात, मानलं पाहिजे त्यांना। आणि त्या खालीच कम्फर्टेबल होत्या म्हणून त्या स्वतःच तिथे बसलेल्या। कॅस्पर, बेला माझी वाट बघत होते। मी घरी गेली। त्यानंतर मग थोडा वेळ त्यांच्यासोबत स्पेंड केला, त्यांच्याशी मस्ती केली। मी आल्या पहिले त्यांना घेते काय करायच्या पहिले। मग वॉर्डरोब किती दिवसापासून असंच पडलेला, इकडे तिकडे कपडे पडत होते, पण माझ्याकडे जास्त टाईम नव्हता कारण मला दुसरी कामं पण होती, म्हणून मी आता होईल त्याप्रमाणे थोडाफार त्याला क्लीन करून घेतला। बाकी मी त्याला नंतर करून घेईन। आता थोडाफार वरच्यावर जेवढा होईल तेवढा करून घेते क्लीन। मग क्लीन झाल्यानंतर थोडा यांचा पण वॉर्डरोब नीट केलाय तर असा दिसत होता। 2-3 दिवसापासून बेडशीट चेंज नव्हती केली, मग ती पण चेंज करून घेतली कारण मी दर 2-3 दिवसांनी बेडशीट चेंज करतेच। मला जमत नाही चेंज नाही केली तर। बेला इकडे तिकडे खेळत होती। त्यानंतर बेडशीट चेंज करून झाल्यानंतर मी थोड्या दिवसापूर्वी एक गल्ला आणलेला, त्याच्यात पैसे टाकत होती, कधीतरीच टाकत होती। विचार केला यांच्या बड्डेच्या टायमाला फोडेन। ऑलरेडी मी पैसे जमा केलेत, पण तरी पण मला होतं की मी हा गल्ला फोडू। मग गल्ला फोडायला घेतला। बेला एक त्या भावल्याला बघून खेळत होती, मग मी तो गल्ला फोडला। इच्छा तर नव्हती होत, तो एवढा क्यूट होता गल्ला, मग फोडला। त्यातून 4,500 रुपये निघाले। मला वाटलं की जास्त निघतील, पण 4,500च निघाले। पण ठीक आहे, उद्या मी जाणार यांच्या बड्डेची थोडीशी शॉपिंग करायला। नेहमीप्रमाणे म्हणजे मी त्यांचा बड्डे खूप छान करते, तर बघूया यावेळेस कसा होतो। जसा पण होईल तसा मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन। चला बाय बाय।